मंडळी, बंगळुरू, बिहार आणि चंदीगड नंतर आता मीरा भाईंदर शहरातही कथित झॉम्बी ड्रग संदर्भातील धक्कादायक प्रकरणं समोर येत असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सार्वजनिक सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते. झॉम्बी ड्रग्ज नावानं ओळखल्या जाणाऱ्या अंमली पदार्थाच्या सेवनानं त्या व्यक्तीचं वर्तन हे पूर्णपणे अनियंत्रित होत असल्याचं सांगण्यात येत आहे. या ड्रग्सच्या प्रभावाखाली काही लोक विचित्र हालचाली करून स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसल्याच्या घटना या उघडकीस आल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये भाईंदर पश्चिमच्या 90 फीट रोड आणि बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या परिसरात झॉम्बी ड्रग्जचं सेवन केलेल्या व्यक्ती दिसून आल्याचं सोशल मीडियावरच्या व्हिडिओमधून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालकवर्गानं चिंता व्यक्त केली आहे. मी जसं सांगितलं हे CDT म्हणजे झोपेचं औषध आहे. ज्यावेळी हे ड्रग शरीरामध्ये येतं त्यावेळी ते मेंदूवरती काम करतं, मेंदूला पूर्णतः बधीर करतं. माणूस हा झोपेमध्ये असल्यासारखा असतो, पण तो जागल्या अवस्थेमध्ये झोंबीसारखा चालतो. त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या अनियंत्रित असतात आणि थोडा माणूस स्लो झाल्यासारखा, बधीर झाल्यासारखा दिसतो. हे अतिशय घातक अशा पद्धतीचं औषध आहे किंवा ड्रग्ज आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.